मुंबईसह राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये महायुती एकत्र लढणार. रवींद्र चव्हाण यांची घोषणा. इतर महापालिका निवडणुकांची जबाबदारी स्थानिक नेत्यांना. चव्हाणांची माहिती. 15 डिसेंबर नंतर कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता. 14 किंवा 15 जानेवारीला मतदान होण्याची शक्यता. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर इचलकरंजी तर दुसऱ्या टप्प्यात मुंबई पुणे ठाणे असण्याची शक्यता. आव्हाड आणि पडळकर समर्थक भिडल्याचं प्रकरण. राड्याचा अहवाल आज सभागृहात ठेवणार असल्याची माहिती. सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावला जाण्याची शक्यता. दिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस. आज अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाणार. उद्धव ठाकरे आजही अधिवेशनाला हजेरी लावणार. कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचारांना कसं जवळ केलंस तू. ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. फडणवीसांनी पांघरुण खातं काढावं. ठाकरेंचा टोला. तर मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी स्वतःची पायपुसणी करून घेतली. एकनाथ शिंदेंचा पलटवार. शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजचं ठिबक सिंचन झालं का. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा. तर ई-केवायसीमुळे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना फटका. 5,42,000 शेतकरी मदतीपासून वंचित. नाशिक शहरामध्ये तब्बल 1,270 झाडांवर कुऱ्हाड. महापालिकेचं अधिकृत स्पष्टीकरण. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात 17,000 वृक्षांची लागवड फाशीचा डोंगरवर केल्याचा दावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी. आज आरोप निश्चित होण्याची शक्यता. आरोप निश्चित झाल्यास सुनावणीला गती येणार. बीडमधील विशेष मकोका न्यायालयात सुनावणी. निशान सिद्दीकींची सुरक्षा कमी करण्याचा सरकारचा हेतू काय. मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल. सिद्दीकी यांना काही झालं तर कोण जबाबदार. सरकारला धरलं धारेवर. पुणे न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित. पोलिसांकडून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर. निलेश घायवळला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश.